सर रिव्हर्सचा बादशाह म्हणून ज्याला या कालापूरमध्ये आपण सातत्यानं चर्चेला राहिले ते अविनाशजी पालांडे एक यशस्वी म्हणून खऱ्या अर्थानं पंचांच्या भूमिकेमध्ये अतिशय सकाळपासून चांगले निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले। त्याचनंतर दुसरे आमचे लेखपंच खरिवली असे आमचे सचिनजी दाभोलकर एक बडा मोठा अनुभव आणि खऱ्या अर्थानं या परिसरामध्ये सातत्यानं पंचांचा डंका जर काय वाजत असेल तर सचिनजी दाभोलकर त्यांचं देखील मनापासून धन्यवाद असेल। चला जुनूच्या चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये नवीन बॉल द्या। 4 षटकांचे मॅच आमचे जयवंतजी तटकरे या स्पर्धेला आपण बघतो शुभेच्छा देण्यासाठी आलेत। क्रिकेटच्या कानाकोपऱ्यामध्ये खालापूर तालुका असो किंवा रायगड जिल्हा असो जिथे क्रिकेटची स्पर्धा असेल तुझ्या ते जयवंत तटकरे साहेब सातत्यानं तुम्हाला क्रिकेटचे चाहते आहेत। जर आपण म्हणतो ना क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक कोण असेल तर जयवंतजी तटकरे साहेब नक्की सर। पण या दरम्यान आपण बघतोय खोपोली खालापूर टेनिस क्रिकेटचे जे सगळे सदस्य आहेत त्या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत। सगळ्या मान्यवरांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती यावं आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं आनंद घ्यावा। निश्चितपणे खालापूर क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आदरणीय रोहनजी पालांडे त्यांच्या समवेत प्रणयजी राले साहेब या दोन पाहुण्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत या नमो चषकामध्ये करत आहे। दोन्ही पाहुण्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती बसून घ्यावं। ओडिया महाराष्ट्रकडे पहिलं सत्र सुरू होतोय। गोलंदाजी मार्क वरती आलाय सागर या वेळेस अकुल टप्प्याचा चेंडू होता बाकपडा जाऊन कट करण्याचा प्रयत्न मन वळवलं होतं चेंडूला दिशाहीन मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र अगदी सुस्थितीमध्ये आलेला। इथे कोणत्याही प्रकारची धाव येत नाही निर्धाव चेंडूची होती सांगता पहिला चेंडू मात्र जरूर निर्धाव फेकला गेला। सागर तांबडे एक वेगवान तेज तरारे अगदी धार या गोलंदाजीला आणि P1चं हे पहिले षटक हाताळतोय अगदी जबरदस्ती गोलंदाजी पाहायला मिळते। पुरेपूर फायदा या खेळपट्टीचा घेतला जातोय। आमचे दत्तादा तांबडे ग्रामपंचायत सदस्य सावरोली हे देखील या मंचावरती बसलेत या अगदी या स्पर्धेला जवळून पाहतायत आणि सावरोली संघाला सपोर्ट करण्यासाठी ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी आहेत। त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत। इथे दुसरा चेंडू देखील निर्धाव आलाय सुरुवात चांगली करतोय। प्रथम टॉस आपण जिंकला आणि निर्णय घेतला गेला गोलंदाजी करता। गौरव घोसालकर देखील या टीमचा हिस्सा बनलेत। रोहित पाडगे गौरव घोसालकर बघा त्यांच्या जॉबचाच पहिला दिवस आहे आणि ते जॉबला त्यांनी आज पहिल्यांदा प्राधान्य दिले त्यामुळे या मॅच मध्ये ते सहभागी होऊ शकले नाहीत पण या ऑन स्क्रीन वरती ते मॅच बघतात आणि त्यांनी स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात। आपल्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा मात्र दिलेल्या आहेत। सागरचा हा चेंडू यावेळेस वेगावरती स्वागर नक्कीच सार झाला पण यावेळेस आपण पाहिलं फलंदाजांना मात्र लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध त्याच्यावरती आक्रमण करताना 4 धावांची मोहर उमटवली। झेल नक्कीच मी तर म्हणेल सोडला त्यानंतर रनआउटची देखील संधी होती पण ही संधी टीम सावरोली संघाच्या खेळाडूंनी सोडली आणि त्यानंतर संधीचं सोडणं केलं फलंदाजांनी। निश्चितपणे तुषार सर चांगला फटका पाहायला मिळाला। यावेळेस देखील एक दर्जेदार स्ट्रोक्स चेंडू निघून चाललाय सीमा रेषा बाहेर आलेला पहिल्या षटकामध्ये आलेला हा षटकार धावसंख्या आहे सर सिद्धेश चौघे देखील या टीमचा हिस्सा बनलेत जे बऱ्याचशा वेळेस आपण पाहिलं टीमला सपोर्ट करण्यासाठी जातात परंतु आज आपल्या सावरोली गावासाठी किंवा आपल्या ग्रामपंचायतच्या टीमसाठी त्याच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील। निश्चितपणे काहीसा मॅचमध्ये आम्ही त्यांना फार कमी प्रमाणात बघतो आज या मैदानामध्ये दाखल झाले त्याचा देखील खेळ तुम्हाला पाहायला मिळेल। 10 धावा टोटल धावपटलावरती आहे। जामरूक ग्रामपंचायत संघ संघर्ष करतोय प्रयत्न करतोय चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न या मैदानाच्या आतमध्ये असताना कुठेपर्यंत चेंडू होता मात्र ऑन ड्राईव्ह केला आहे चेंडू डीप विकेटला मात्र क्षेत्ररक्षक फार वेगाने आले आहेत। इथे चेंडू मात्र अडळ जाईल एक सिंगल मिळेल एका धावेने संघ मात्र जामरूक ग्रामपंचायत संघ पुढे पोहोचेल 11 धावसंख्येवरती सुरुवात चांगली केली जाईल। तीन तारखेला एक प्रेक्षणीय सामना तुम्हाला पाहायला मिळेल खालापूर आणि कर्जत 40+ असा एक संघर्षमय सामना
प्रेक्षकांसाठी त्यांना मेजवानी असेल ती खऱ्या अर्थानं. ती मेजवानी तुम्हाला 3 तारखेला खालापूर विपक्ष कर्जत असा एक सामना तुम्हाला पाहायला मिळेल. तर 3 तारखेच्या रात्री प्रेक्षकांना मेजवानी असेल. पुन्हा एकदा युद्ध रंगेल मैदानामध्ये. एकीकडे खालापूर तालुक्यातील दिग्गज खेळाडू पाहायला मिळतील तर दुसरीकडे कर्जत तालुक्यातील नामांकित खेळाडू या मैदानावरती 3 तारखेच्या रात्री मध्ये 40+ पण असतील आणि त्यानंतर ओपन क्रिकेटचे देखील खेळाडू. म्हणजे दोन्हीकडे तसंच आग आपल्याला पेटताना पाहायला मिळेल ही क्रिकेटची. आणि या क्रिकेटच्या आगीमध्ये तमाम प्रेक्षक वर्ग आता कदाचित जेवण अर्थातच मेजवानीचा लाभ घेतील अशी अपेक्षा करूया. आणि दोन्ही संघांना त्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देताना या मॅचकडे आता वळूया. निश्चितपणे त्यांना मनापासून अशी शुभेच्छा. टोटल धावपटलावरती जांभरूक ग्रामपंचायत संघ पोहोचला आहे 11 धावसंख्येवरती. सुरुवातीचा पहिलं षटक पाहिलं सागर सजन 11 धावा खर्च केल्या. आता मात्र एंड बदलला जातोय. षटक क्रमांक दुसरं मात्र आपण पाहू शकाल हर्षद चौगले आलेत. गोलंदाजी मार्कवरती धावा रोखाव्या लागतील. जांभरूक संघ प्रशांत खांडेकर यांनी 11 खेळाडू निवडले आणि या मैदानाच्या आतमध्ये त्या खेळाडूंना उतरवलं गेलंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्सचा दुधारी तलवार चालवायचा प्रयत्न होता. पंचांकडे इथे दाद मागितली जाते. तोपर्यंत ही धाव मात्र एक कंप्लीट झाली. लेग बाय स्वरूपात ही एक धाव जोडली जाईल. इथे धावसंख्येत झाला बदल. 12 धावा. सचिन दाभोळकर जे मेन पंच आहेत खरिवली संघाचा हिस्सा आहेत परंतु एक जबरदस्त पंचांच्या भूमिकेमध्ये आपण सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिलेत. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहतोय. चांगला निर्णय आला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव जोडली गेली. 12 धावा टोटल स्कोरबोर्डवरती आल्यात. निश्चितपणे जे पंच आपण पाहतोय ते खालापूर क्रिकेट असोसिएशनच्या टीमचे आहेत. निश्चितपणे त्या असोसिएशनचा एक हिस्सा आहेत आणि या असोसिएशनला सहकार्य करण्यासाठी आपण पाहतोय त्या दोन्ही पंचांना मनापासून असे धन्यवाद. यावेळेस मात्र लेग बायच्या स्वरूपात अजून एक धाव जोडली जाणार. संघ एके अंक पुढे जाईल. 13 धावा टोटल स्कोरबोर्डवरती आहेत. 13 धावा ही धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती हर्षद चौगुले आहे ज्यानं पहिल्या 2 चेंडू मात्र लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल धाव खर्च केली आहे. इथे धावा रोखण्याचा प्रयत्न सावरोली ग्रामपंचायतच्या माध्यमातून. यावेळेस दमखम दाखवणार फटका. चेंडू निघून चालला स्क्वेलेकच्या डोक्यावरून. चेंडू सीमा पार होईल. दर्जेदार पर्यंतचा एवन क्वालिटी चालला. फलंदाज अमोलच्या बॅट मध्ये निघाला हा षटकार डीजे. संघाच्या संघनायकाला आणि कोंबिवली संघाच्या संघनायकाला आपण विनंती करूया आपला जो फॉर्म आहे तो ऑफिशियल फॉर्म आपण आयोजकांकडे जमा करायचा आहे. त्याच्या माध्यमातूनच तुमचा टॉस केला जाईल. काटरंग संघाचा संघनायक आणि कोंबिवली संघाच्या संघनायकाला ही शेवटची आणि अंतिम विनंती असेल. ओव्हर टू अभि सर. निश्चित धावसंख्या आहे टोटल 19 धावा आहेत. हर्षद चौगलेचे षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. पहिलं सत्र जिथे आहे सुरू. फुलटॉस केलाय. यावेळेस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फार वेगाने आले होते. अंतिम मुवमेंटला या चेंडूला अडवलं देखील. इथे धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेने संघ पुढे जाईल. ग्रामपंचायत जांभरूक संघ मात्र पुढे पोहोचेल. 21 धावसंख्येवरती 21 धावा आहेत. प्रशांत खांडेकर बघा त्या खेम्यामध्ये बसलेत सपोर्ट करतात. सलामीचा एक फलंदाज मात्र मागे पडला. अनिरुद्ध खांडेकर मागे आला जो अगदी एकही धाव बनू शकला नाही. परंतु आता मात्र अमोल आणि प्रसाद ही जोडी ही मैदानावरती आता अक्षरशः डोकेदुखी धरते. यावेळी देखील दर्जेदार फटका तो फलंदाज अमोलच्या बॅट बंदा लगातारचा षटकानंतर चालला अजून एक षटकार डीजे. एक जबरदस्त इनिंगला सुरुवात केली. आपल्या संघाला एक चांगल्या टोटल पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न इथे अमोलच्या माध्यमातून. हर्षद चौगले गोलंदाजी मार्क होती पुनश्च मात्र यावेळेस ऑन ड्राईव्ह केला. लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू मात्र चेंडू निघून चाललाय. 1 बाउन्स सीमा पार. षटकारानंतर चालला पुनश्च एक दमखम दाखवणारा अमोलच्या बॅट मधला हा चौकार डीजे.
स्वतःला अक्षरशः झोकून द्यावा लागेल. नॉकआउटचे सामने आहेत. जर का सामना गमावला या स्पर्धेमधून बाहेर निघावं लागेल. आता प्रयत्न करावे लागतील, कारण आम्ही सातत्याने नेहमी सांगतो प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न करावे लागतील. तब्बल 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूमध्ये जांभूळ ग्रामपंचायत संघ पोहोचलाय 31 या धावसंख्येवरती. अजूनही 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. 4 षटकांची मॅच आहे. पहिले 2 षटक आपण भरून पाहिले. सागरला पाहिलं, हर्षदला पाहिलं. आता षटक क्रमांक 3 NP डाबा हॉटेलच्या इन कडनं गोलंदाजी मार्कवरती वैभव. हा देखील चांगला गोलंदाज आहे. स्वतःला सिद्ध करावा लागेल या स्पर्धेमध्ये, आणि ते सिद्ध करत असताना कशा प्रकारची गोलंदाजी वैभव करणार. कारण अमोल सारखं एक तगडं आव्हान आणि प्रसाद सारखं एक आव्हान तुम्हाला या खेळपट्टीवरती थांबवायचं आहे. त्यांच्यासमोर तुम्हाला तोडीस तोड उत्तर द्यायचं आहे. ते उत्तर कसं देणार. गोलंदाजी मार्कवरती वैभव मेहतर. यावेळेस लाईन लेन चांगली होती. अचूक टप्प्यावरती हा चेंडू मात्र फेकला गेला. फार वेग होता या चेंडूवरती. बॅट आणि चेंडूचा पुरेपूर संपर्क नाही आहे. अशा वेळेस जर बघितलं गेलं तर निर्धाव चेंडूची होती सांगता. धावसंख्या आहे तिथेच 31 धावा 31. आकडा स्कोर बोर्डवरती आहे. वैभव मेहतरचा यावेळेसचा चेंडू मात्र दमखम दाखवणारा फटका बराचसा हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत. एक सोपा झेल होता, सोप्याला कठीण मध्ये कन्वर्ट केलं. क्षेत्ररक्षक आहेत हर्षदने हा झेल सोडला. या झेल सुटल्यानंतर एक सिंगल इथे जोडली जाईल. धावसंख्या झाली आहे 32 32 धावा. इथे चांगली गोलंदाजी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न, पण तू क्षेत्ररक्षकाची न मिळालेली साथ इथे वैभव मेहतरला पूर्णपणे बॅकफुटला जाते. आता म्हणजे आमचे तांबडे साहेब नाखुश असतील आपल्या क्षेत्ररक्षकावरती. दत्ता तांबडे या स्पर्धेला अगदी जवळून बघतायत. आपल्या गावातल्या खेळाडूंचा खेळ कशा प्रकारे खेळ करतात याचा अगदी जवळून अभ्यास ते करतात. राजकारणात चांगला अभ्यास आहे, समाजकारणामध्ये चांगला अभ्यास आहे. क्रिकेटमध्ये विचार केला तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांगल्या प्रकारचा खेळ ते सातत्याने खेळले असतील, पण तो आता सपोर्ट करण्यासाठी या मैदानाच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र चेंडूला फेकून दिला लॉंग ऑन सीमा पार. दर्जेदार फटका पाहायला मिळाला. अमोलच्या बॅटमधनं आलेला हा षटकार. खेळ समाप्त झालाय. 18 चेंडू मध्ये तब्बल धावा आल्या त्या 42 धावा 42 धावा धावपटलावरती. शेवटचे पाण्या आयोजकांना विनंती आहे की पाण्याची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. 42 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ पहिल्या सत्रामधला बाकी आहे. या 6 चेंडूमध्ये धावा जर का आल्या तर 50च्या आसपास टोटल पोहोचण्याची शक्यता आहे. पण शेवटचा गोलंदाज आता सावरोली ग्रामपंचायत संघ कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवणार हा विचार आता दत्ता तांबडे करतायत. शेवटचा गोलंदाज प्रेम खाडे, ज्याने पहिलीच नाईट रजनी खेळली आहे सावरोलीची. एक जुनून ऑलराऊंडर. संधीचं सोनं केलं आणि त्या सोनाला पुनश्च मात्र आता घडवायचं आहे तर तुम्हाला इथे घडावं लागेल. या स्पर्धेमध्ये जर का तुम्ही घडलात तर येणाऱ्या कालखंडामध्ये सावरोलीचं नाव आणि तुमचं नाव क्रिकेटच्या पटलावरती सातत्याने घेतलं जाईल. तो प्रेम खाडे 3500 का 3400 पारितोषिक त्यांनी घेतलं होतं हॅट्रिक साठी. म्हणजे हा निश्चितपणे यंग टॅलेंट आहे. संधी सावरलीकरांनी दिली आणि यावेळेस आता मैदानाच्या आतमध्ये पुरेशा प्रेम खाडेला पाहू शकाल. यावेळेस प्रेमच्या विरोधात केलेलं आक्रमण लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध बेमिसाल टायमिंग. चेंडूला फेकून दिलं सीमा पार. प्रसादच्या बॅट मधून निघाला हा षटकार. डीजे तुम्हाला थोडंसं थांबवतो. इथे स्वागत होते आदरणीय दत्ता दादा तांबडे यांचं स्वागत मी विनंती करेल मयूर पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण करावं. विद्यमान सदस्य आहेत
दत्तदादा तांबडे यांचं स्वागत मात्र इथे होतंय. सावरोळीचे आमचे पाहुणे ज्यांचं स्वागत आपण करतो मायेची उबदार शाल आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन. इथे पुन्हा एकदा उत्तुंग फटका लागोपाठचा प्रसादच्या बॅटमधनं आलाय. लागोपाठचा हा दुसरा, वाघाची धाड फोडलाय पहाड आणि ते मारलाय लागोपाठचा दुसरा षटकार. त्यानंतर स्वागत होईल प्रणयजी लाले, प्रणालजी लाले यांचं स्वागत केलं जाईल. मी मयूरला पुन्हा एकदा विनंती करतो आपण स्वागत करावं. अभि सर, या दोन्ही खेळाडूंचा एक एक झेल सुटलाय आणि ते मात्र ते आता आकाशाला गवसणी घालणारे मोठे फटके खेळतात. असं म्हणतात क्रिकेटच्या खेळामध्ये पकडा कॅच आणि जिंका मॅच. हा नॉकआउटचा सामना आहे. पण ते सावरोळी संघाचं नाव खूप मोठं आहे, पण कामगिरी आता देखील मोठी करावी लागणार. कारण नेक्स्ट इनिंगला जर धावांचा डोंगर रचला गेला तर त्या डोंगराला चढण्याची पायरी आता शोधावी लागेल. पण पुन्हा एकदा आपण स्वागताकडे वळतोय. रोहन पालांडे सरांचं स्वागत इथे होतं आणि हे स्वागत करतील प्रणेश यांच्या शुभ हस्ते मात्र स्वागत केलं जातं. हे सगळे खोपोली खालापूर टेनिस क्रिकेटचे सदस्य आहेत, कार्यकारिणी मंडळावरती कार्यरत आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटचं कार्य कितपत सुंदर होईल याची देखभाल मात्र केली जाते आणि त्यांचं स्वागत या व्यासपीठावरती होतंय. पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत करूया आणि वळूया अभि पाटील संघाची धावसंख्या आहे टोटल 55, 55 धावा. यावेळेस मात्र उडवल्या चेंडूला, आकाशाला गवसणी घालणारा फटका होता. चेंडू वन बाउन्स सीमारेषा बाहेर चालला. एकदा आपण आमंत्रित करूया मयूर पाटील सरांना आपण मच्छिंद्र लोते साहेबांचं स्वागत करावं. धावा लागला स्कोर कार्ड वरती टोटल 59 आणि जमेची बाजू आहे. एक गडी बाद झालाय फक्त टीम जामरुक. यावेळेस चांगला फटका कार्पेट लेवल चेंडू खेळून काढलाय. एक सिंगल पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. इथे अमोल जवळ मला वाटतंय 16 चेंडू 45 धावसंख्येत तुषार सुभासर खेळतोय. आजच्या दिवसातील, आजच्या दिवस रात्रीच्या खेळातील कदाचित पहिल्या 50 धावा आपल्याला पाहायला मिळू शकतात. या दरम्यान काटरंग संघाचा संघनायकाला विनंती आहे, आपण आपल्याला जो फॉर्म दिला ना तो घेऊन आपण या व्यासपीठावरती यावं. पण इथे असं म्हणतात समालोचकाच्या जिभेवरती कदाचित तीळ असावा. कावळा बसायला आणि फांदी तुटायला वेळ लागत नाही. इथे वेळ निघून गेली कारण की झेल आता टिपलाय. 45 या आकड्यावरती तो परतीचा प्रवास करतोय आणि इथे 4 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय. टोटल धावसंख्या आहे 61. येणारे 24 चेंडू गरज असणार ती 62 धावसंख्येची. या मॅच मध्ये काय घडेल, हृदयाचे ठोके कुठे वाढले जातील, कुठे ही मॅच थांबेल. 24 चेंडू 62 धावा, 62. आता दाता तांबड्यांना टेन्शन वाढलं असेल या धावा कशा पद्धतीने पूर्ण होतील याचं वर्णन ऐकण्यासाठी वळूया कमेंट्री बॉक्स मध्ये. करूया थोडासा बदल, ऐकूया एक सुमधुर आवाज तुषारजी धुमाल. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत डीजे कडे. धन्यवाद. भूमीमध्ये क्रिकेटच्या पटलावरती पाहिलेत आणि त्यातूनच तळागाळातील खेळाडूंना मात्र आता संधी ताऱ्यांसारखी चमकण्यासाठी निर्माण केलेलं हे नमो चषकाचं दमदार सोहळ्याचं आयोजन आपण बघतोय. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र आयोजित नमो चषक 2024च्या या माध्यमातून पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं मी तुषार धुमाळ हार्दिक असं स्वागत करतो. दुसऱ्या सत्राकडे आपण वळतोय. एकीकडे सावरोळी ग्रामपंचायत आहे तर दुसरीकडे आपण बघतोय जामरुक ग्रामपंचायत. जामरुक ग्रामपंचायत या संघानं पहिल्यांदा फलंदाजी केली. 24 चेंडूमध्ये 1 गडी बाद धावा केल्या 61, 2 गडी बाद धावा 61 पाहायला मिळाल्या. आता मात्र नेक्स्ट इनिंगमध्ये सावरोळी ग्रामपंचायत संघाला करायची फलंदाजी आणि 62 धावांचं लक्ष घेऊन आता सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल. रोहित पाडगे सावरोळीची रन मशीन म्हणून ज्याची ओळख आहे
आणि हर्षद चोगले जो एक अष्टपैलू खेळाडू आहे. कोंबिवली संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण लगेचच या व्यासपीठावरती यावं आणि ज्या काय फॉर्मॅलिटीज आहेत, फॉर्म जो तुम्हाला दिलाय तो आपण आयोजकांकडे द्यायचा आहे. आणि दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती, आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये या. यानंतर नाणेफेकीचं कौल होईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. या परिसरातील एक 40+ सिनियर खेळाडू सुलेमान खान यांचं देखील आपण या सोहळ्यामध्ये हार्दिक असं स्वागत करूया, ज्यांच्या खेळ आपल्याला पाहायला मिळेल. 40+ ची जी टीम खेळणार आहे त्यांच्यामध्ये देखील आणि या ग्रामपंचायत लॉट मध्ये देखील. पण इथे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये आता 62 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी आता नक्कीच मैदानामध्ये आले. चेंडूची पाहणी केली जाते, कोणता चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल आणि कोणत्या चेंडूवरती 4 धावा येतील, कोणत्या चेंडूवरती येतील 6 धावा, याच्यावरती पडलाय प्रश्नचिन्ह. पण याचं उत्तर नक्कीच मिळेल डीजेच्या या संगीतानंतर. ठोक डीजे. बच्चा बोला जय श्रीराम आणि जय श्रीराम आणि जय श्रीराम. एक पत्नी एक वचनी प्रभू श्रीरामांचं गीत मनाला मोहात पाडतंय. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज अनिरुद्ध खांडेकर, ज्याला करावा लागेल. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी मार्कवरती पहिलाच वेगवान चेंडू. यावेळेस आपण बघतोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध खेळण्याचा प्रयत्न रोहितचा पाहायला मिळाला, पण इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क मात्र घडला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. निर्धाव चेंडूच्या मदतीने पहिला चेंडू ऑफिशियल डॉट पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं घोटना टेक ऍक्शन पे रिएक्शन देख सीमारेषा पार मिलेंगे रन छे. इट्स अ षटकार. ठोक डीजे फिर एक बार. हा आकडा टीम सावरोळी संघासाठी देखील महत्वाचा आणि 6 एप्रिलची आठवण करून देतो. भारतीय जनता पार्टी स्थापना दिन म्हणून ज्या 6 एप्रिलला आपण पाहतो त्या 6 एप्रिलची आठवण मात्र या 6 आकड्याने करून दिली. इथे धावा लागला धावांचा श्री गणेश करताना 6. 62 धावांचा पाठला होतोय. रन मशीन जी आता धावायला लागले, जी आता ऑन झालेली आहे. पण इथे गोलंदाज अनिरुद्ध थोडस अडचण त्याला येते रनअप मध्ये. देठ चेंडूचा पंचांचा इशारा येतोय. अविनाशजी पालांडे जे मेन पंच आहेत आणि त्यांच्या बरोबरीनं लेग पंच आहेत सचिन दाभोलकर, मॅन फ्रॉम खरिवली खरिवली खरिवली. पॉइंटच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न, गलीच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे मिळेल एक सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती बाड. टोटल धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 7. आदरणीय महेंद्रसिंग धोनी यांची आठवण मात्र या आकड्यानं करून दिली, ज्याच्या जर्सीवरती आपण आकडा सातत्यानं पाहिलाय. पलीकडे आपण फुटबॉल खेळाचा विचार केला तर क्रिस्टियानो रोनाल्डो याची आठवण होती. कोविड काळामध्ये बऱ्याचशा देशांना ज्यांना बहुमूल्य सहकार्य करताना तांचूर मदत देखील केली. आदरणीय आमचे प्रसादजी पाटील यांचं पुन्हा एकदा या सोहळ्यामध्ये आपण शुभ आगमन पाहतोय. युवकांच्या गळ्यातलं ताईत म्हणून ज्यांच्याकडे आपण या क्रिकेट क्षेत्रामध्ये पाहिले, बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धा ठेवण्याचा विक्रम त्यांनी केला. पण आज नमोचषकासाठी त्यांनी तन मन धन सगळं अर्पण केलंय मयूर पाटील यांच्या जोडीनं. टोटल धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 8. गणेश नाना पाटील यांचं देखील मी कौतुक करेल. सगळ्या तळागाळातील खेळाडूंना मात्र त्यांनी एकत्र करण्याचं काम केलं. सनीजी यादव यांचं देखील शुभ आगमन. बरेचसे मान्यवर भारतीय जनता पार्टीचे हे सगळे नेते मंडळी या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांना मात्र आपला आयडल ठेवून
प्रत्येक क्षेत्रामध्ये यांनी कामगिरी अतिशय सुंदर केलेली आहे आणि या सुंदर मान्यवरांचं पुन्हा एकदा या सोहळ्यामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. टोटल 10 धावा स्कोर कार्डवरती. असं म्हणतात या क्रिकेटच्या खेळामध्ये सटीक यॉर्कर आणि दुसरा शब्द वापरला जातो तो सर सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा 10 आकडा यावेळेस या वाईडच्या माध्यमातून पूर्ण होतोय 11 या आकड्यावरती. कुंभिवली संघाचा संघनायक आणि काटरंग संघाचा संघनायक आता टॉस बॉक्स मध्ये आपल्याला नक्कीच जॉईंट होईल आणि टॉस बॉक्स मध्ये केतन पाटील सर मात्र त्यांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतील या षटकाच्या समाप्तीनंतर. 5 चेंडूचा खेळ झालाय. उलटा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा पुरेपूर संपर्क मात्र घडला नाही. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू फक्त धाव मिळते ती एक या धावेनं स्कोर कार्डवरती वाढ. 12 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. आता सुटलाय गारगार वारा. येणाऱ्या चेंडूवरती येणाऱ्या षटकामध्ये आता मिळतील का 6 आणि 4 धावांचा जोरा फलंदाजाच्या माध्यमातून हे पाहण्याआधी जाऊया टॉस बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा दोन्ही संघाच्या कर्णधारांना करूया आमंत्रित. तोपर्यंत ऐकू एक सुमधुर संगीत. आमंत्रित करूया जिथे बाजूला असेल काटरंग आणि दुसऱ्या बाजूला कुंभिवली दोन्ही संघाच्या संघनायक कृपया या सर. या दोन्ही संघांच्या मधोमध विकास रसाळ साहेबांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल. विकास रसाळ साहेबांना आपण आमंत्रित करूया या आपण टॉस बॉक्स मध्ये सर. जिथे काटरंग संघ शहरीमध्ये मोडतोय आणि कुंभिवली ग्रामीण मध्ये तर हे एकमेकांसमोर खेळणार आहेत. सन्माननीय पाहुणे ज्यांचं आत्ताच आदरपूर्व नाव घेतलं विकास जी रसाळ साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. विनंती आहे पुढच्या कॅप्टन्सना काटरंगचे कॅप्टन चला लवकर या. काटरंगचे आलेले आहेत. कुंभिवलीचे कॅप्टन लवकर या आपल्याला विनंती आहे. कॉमेंट्री सर कंटिन्यू ठेवा. ही ओव्हर झाल्यानंतर घेऊयात आपण. नेक्स्ट बॉलर संदेश पाटीलचा पहिला चेंडू संदेश देणारा ठरतोय मैदानामध्ये. असं वाटलं तर पहिल्या चेंडूवरती बिग हिट रोहितच्या बॅटमधून येईल पण इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मारलेला 1 धावासाठी हा फटका होता जिथे 1 धावेनं स्कोर कार्डवरती वाढ. 13 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. क्या 13 क्या मेरा. राजा मात्र इथे आलाय ज्याची प्रजा वाट बघत होती. राजा भेळ मॅन फ्रॉम सावरोळी यांचं देखील आपण या सोहळ्यामध्ये हार्दिक असं स्वागत करूया. इथे फटका आहे दमदार आणि पाहायला मिळाले सकाळच्या सत्रामध्ये माजी आमदार सुरेश भाऊ लाड पण इथे या चेंडूवरती मिळतील धावा. टोटल 6. इट्स अ बिग हिट षटकार. कुंभिवली संघा आपल्याला लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. टोटल धावा लागल्यात त्या 19. याच महिन्यातील 19 तारीख पुन्हा एकदा दिवाळीच्या आधी दिवाळी पाहायला मिळेल. आदरणीय माझ्या राजाची जयंती येतेय याचं धावतं वर्णन आता गीताच्या माध्यमातून थोड्याच वेळात आपण ऐकूया. पण जाऊया मैदानामध्ये. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा चेंडू उंच गेलाय. लांब जाईल का असा प्रश्न मात्र मैदानामध्ये पण इथे टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज हर्षद चोगलेचा खेळ. नेक्स्ट बॅटर जाईल मैदानामध्ये. कलम नव्हते कायदा नव्हता सुखी होती प्रजा आणि त्या काळी सिंहासनावरती विराजमान होता माझा छत्रपती छत्रपती शिवाजी राजा. 19 आकडा स्कोर कार्डवरती लागलाय आणि 19 आकड्यानं मात्र 2024च्या येणाऱ्या जयंतीची आठवण करून दिली. बोला जरा जोरात मनाच्या अंतःकरणापासून छत्रपती शिवाजी महाराज की. अर्थातच आता पुन्हा एकदा नवचैतन्य नवीन ऊर्जा या शृंखलेच्या माध्यमातून भरली गेली. दोन्ही संघाचे कर्णधार देखील आले आहेत आणि जॉईंट होतील आमचे केतन पाटील सर. केतन पाटील सरांचं मी नक्कीच कौतुक करेल. त्यांनी मात्र लिंक तोडू दिली नाही. इथे डॉट चेंडूचा इशारा येतोय. 19 या धावसंख्येवरती स्कोर कार्ड स्थिर पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आलाय
आदित्य बेसरे यंग टॅलेंट आहे. विक्रम देखील याच्या नावावरती आहे. लागोपाठच्या 8 चेंडूवरती 8 षटकार मारण्याचा. पण इथे आदित्यनं चेंडूला उंच खेळलाय. पुन्हा एकदा तीच चूक मैदानामध्ये पाहायला मिळाली. चेंडूला लांबी कमी, उंची जास्त. दुसऱ्यांदा टिपलाय या क्षेत्ररक्षकानं झेल. योगेशनं टिपलाय लागोपाठचा दुसरा झेल आणि संधी मिळणार पुन्हा एकदा संदेश पाटील मॅन फ्रॉम जामरुक या खेळाडूकडे, कारण त्यानं आतापर्यंतची गोलंदाजी केली अतिशय सुंदर. ठोक डीजे. मैदानामध्ये गेलाय. पॉवरफुल स्ट्रोक मारण्यामध्ये माहिर आहे आणि या पॉवरफुल स्ट्रोकची सफर तो आता मैदानामध्ये करेल का, असा प्रश्न प्रत्येक सावरोळीचा प्रेक्षक विचारतोय. मिनी सहवाग म्हणून ज्याची ओळख आहे, खडे खडे स्ट्रोक लगावण्यामध्ये तो माहिर. पण यावेळेस त्यानं हा फटका विलॉन द कार्पेट खेळला. या चेंडूवरती मिळते 1 धाव. एक्के दुक्के से कुछ होने वाला नाही मेरे दोस्त. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 62चा पाठला होत होता. 2 गडी बाद झाले. 3 सावरोळी संघाचे आणि धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. 20 येणारे 12 चेंडू 42 धावांची गरज. नक्कीच येणारे 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. आणि या खेळपट्टीचा अभ्यास सकाळपासून आपण पाहतोय. पुढच्या मॅच नाणेफेकीसाठी मी सन्माननीय पाहुणे विकासजी रसाल साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. साहेबांना विनंती आपण आणि निश्चितपणे प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते एक बाजूला काटरंग शहरी टीम आणि दुसऱ्या बाजूला कुंभिवली जी ग्रामीण टीम आहे यामध्ये सामना होतोय. टॉस होतोय, त्या ठिकाणी टॉस जिंकलंय काटरंग संघाने आणि काटरंग संघाचे संघनायक यांना विनंती आपण इकडे या. काय निर्णय असेल? सर्वप्रथम आतापर्यंत सकाळपासून आपण मॅचेस पाहत आहे, ज्या पद्धतीने ताकदीच्या लढती होत आहेत. बॅटिंग बॉलिंग ओव्हरऑल जबरदस्त परफॉर्मन्स या विकेटवरती होतोय. सर्वप्रथम तुमचा निर्णय काय असेल? प्रथम आम्ही गोलंदाजी करू. या अगोदर सुद्धा एकतर्फी बऱ्याचशा मॅचेस आपण पाहिल्यात. गोलंदाजी करून समोरच्या टीमला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? सकाळपासून बघतोय तर एक 40-45 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. आज शहरातून तुम्ही बिलॉंग करता. खरं तर संपूर्ण 2 तालुके एकत्र एक संघटित एका व्यासपीठावरती केले गेले आहेत. आज नमो चषकामध्ये खेळताना कसं वाटतंय? सुंदर असं आयोजन केलेलं आहे, कारण शहरी भागातील खेळाडूंना आणि ग्रामीणच्या सर्व खेळाडूंना प्लॅटफॉर्म भेटला या नमो चषकद्वारे. सुंदर असं आयोजन आहे. नक्कीच. दुसऱ्या बाजूला आपण कुंभिवली संघाचे संघनायक आहेत. टॉस जरी हारला असला तरी सुद्धा तुम्हाला बॅटिंग दिली समोरच्या टीमने. का 4 षटकात किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल तुमचा? कारण समोर सुद्धा शहरातल्या 4 विभागातली एक टीम बनवलेली आहे, त्याच्यामुळे फाईट मॅच होईल यात शंका नाही. कुंभिवली संघ सुद्धा एक या विभागात नावाजलेली टीम आहे, परंतु 4 षटकात किती धावा बनवायला असा प्रयत्न असेल? कमीत कमी 55 धावा बनवायचा आमचा प्रयत्न असेल. नक्कीच 55 धावा एक तुम्हाला डिफेंडेबल टोटल होऊ शकते. आज तुम्हालाही प्रश्न असेल की आज या विभागात तुम्ही आलात. खरं तर सासगाव म्हणून या विभागाची ओळख, या ग्राउंडमध्ये मोठ्या स्पर्धा झालेल्या आहेत, इथे खेळण्याची संधी मिळते नमो चषकाच्या माध्यमातून. काय सांगाल? सर्वप्रथम सर्व ज्यांनी आयोजन केले त्यांचे मनापासून आभार. चांगलं आयोजन आहे, सुंदर आहे एकदम, आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल केलेला सर्वांचे हार्दिक अभिनंदन. नक्कीच धन्यवाद देतो. सेंटर ऑफ द न्यूज टॉस जिंकलाय काटरन संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय. ओव्हर टू माईक धुमाळ सर. धन्यवाद सर. टोटल धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. 62 धावांचा बाटला करताना इथे 26 पुन्हा एकदा राज घोसाळकर स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळाला, ज्यानं या चेंडूवरती लॉंग ऑफच्या दिशेनं मारलेला फटका होता, जिथे मिळाली 1 धाव. आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल तो रोहित पाडगे. एक हार्ड हिटर फलंदाज आहे. ओपन क्रिकेटचा बराचसा अनुभव, त्यानंतर तालुका निहायत गटामध्ये देखील याला पाहिला, आणि आता ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून टीम सावरोळी संघाकडनं बऱ्याचशा मैदानावरती आपल्या संघाचं नाव उंचवण्याचं काम या खेळाडूने केले, आणि संधी यावेळेस ग्रामपंचायत सावरोळी या टीमला दिली गेली आणि त्याच टीम मधून तो खेळतोय. म्हणजे आता पुन्हा एकदा गावाच्या नावासाठी इतिहास रचावा लागेल. येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 35 धावांची गरज होती. 12 चेंडूमध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर 42 धावांची गरज असताना आता 9 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. गोलंदाज प्रणय मॅन फ्रॉम
घरवईचा हा खेळाडू ज्याच्या या चेंडूवरती गलीच्या दिशेनं आलाय धावफलकाला आकार. जब मिलेंगे रन 4 तो जरूर होगा बेड़ा पार. ठोक डीजे मेरे यार. येणाऱ्या आता 8 चेंडूमध्ये 31 धावांची गरज. 8 चेंडू 31 धावा. इथे जर का मोठा फटका येतोय तर सावरोळी संघ शेवटच्या चेंडूपर्यंत कडवी झुंज करू शकतो. पण इथे का निर्धाव चेंडू आला असता तर मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळाला असता. पण या एका धावेनं आता स्कोअर कार्डवरती वाढ निर्माण जरूर केले. पण शेवटच्या आता 7 चेंडूमध्ये विजयासाठी लक्ष असेल 30 या धावसंख्येचं. बघा सावरोळी संघाच्या पॅव्हेलियन मधनं एक मार असा आवाज येतोय तर दुसरीकडे जामरुक संघाच्या पॅव्हेलियन मधनं एक चेंडू निर्धाव टाक असा आवाज येतोय. उलटा चेंडू खडे खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न. पदलालित्याचा वापर इथे पाहायला मिळाला नाही आणि हा वापर जर का इथे झाला असता तर कदाचित धावा आल्या असत्या. पण जर तरच्या या लढाईमध्ये गोलंदाजानं मारली बाजी. आता मात्र येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी लक्ष असेल ते 30 धावांचं आणि ऑन स्ट्राईक वरती असेल फलंदाज रोहित पाडगे. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट नक्कीच निर्माण झालाय. पण हे ट्विस्ट कायम राहणार का हे पाहण्याआधी ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे श्री इव्हेंट. खेळामध्ये जवळजवळ 20 संघांचा सहभाग आहे आणि 10-10च्या ग्रुपनुसार म्हणजे 2 ग्रुप केले गेलेत आणि त्या 10 टीममधनं एक आणि या 10 टीममधनं एक असे 2 संघ पुढील वाटचालीसाठी आपल्याला पाहायला मिळतील. पण सेकंड राऊंड नंतर ज्या संघाचा धावा जास्त असतील त्याला पुढील मॅचसाठी प्राधान्य दिलं जाईल. इथे आता फॉर्म कलेक्ट केला जातोय टीम काटरंग संघाचा. आता कलेक्शन होईल का? रोहित पाडगे स्ट्राईक एंडवरती आणि गोलंदाजी मार्गवरती 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज योगेशचा आखूटप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. सीमारेषा पार जाईल गोळीच्या वेगानं आरपार. पण मिळाल्या धावा 4 अर्थातच आलाय चौकार. तोपर्यंत वळूया मान्यवरांच्या स्वागताकडे. केतन पाटील सर. नक्कीच सर नक्कीच. या ठिकाणी जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. परंतु राजकीय पटलावरती सामाजिक क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने फटकेबाजी करणारे सर्व व्यक्तिमत्व या मुख्य व्यासपीठावरती बसलेले आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सत्कार करणं आपलं कर्तव्य आहे. तर मी विनंती करतो सन्माननीय श्री सनी यादव साहेबांचं या ठिकाणी स्वागत सन्मान होतोय. मी सन्माननीय आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक मयूरजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करूयात. मायेचे उपदार शाळ सन्मानाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आलेल्या पाहुण्यांचं स्वागत होतंय. सनीजी यादव या स्पर्धेचे मुख्य आयोजक. या स्पर्धेला ज्यांनी खरं तर 4 दिवस ही स्पर्धा चालणार आहे परंतु 4ही दिवस प्रमुख पाहुण्यांसाठी ज्यांनी फटाक्यांची व्यवस्था केली असे आमचे सन्माननीय सनी यादव साहेबांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. होळीया पुढच्या स्वागत आणि सन्मानाकडे जिथे सन्माननीय मंगेशजी पाटील उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण या मुख्य आयोजन स्थळी स्वागत करणार आहोत. तर मी विनंती करतो प्रणीशजी देशमुख साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. मंगेशजी पाटील यांना विनंती आपण पुढे यावं. प्रतिष्ठित सन्मान या विभागात खऱ्या अर्थाने कार्यरत आहेत आणि आज या स्पर्धेला ज्यांनी प्रामुख्याने उपस्थिती दिली आणि या स्पर्धेला महत्त्व प्राप्त करून दिले असे मंगेशजी पाटील साहेब यांचं स्वागत सत्कार या मुख्य व्यासपीठावरती होत आहे. धन्यवाद. त्याचबरोबर आज या ठिकाणी उपस्थित असणारे श्री पंढरीनाथजी देशमुख साहेब यांचं देखील स्वागत सत्कार केलं जात आहे. सुजितजी पाटील मुख्य आयोजक आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करूयात. मायेची शाळ सन्मानाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय श्री पंढरीनाथजी देशमुख साहेबांचं स्वागत सत्कार केलं जात आहे. आज वेळात वेळ काढून ही सगळी अतिथी
मंडळी या विभागातली या ठिकाणी आले आणि खऱ्या अर्थाने आज या स्पर्धेला महत्त्व होते. पुढचं स्वागत उपस्थित असणारे श्री जयंतजी टटकरे साहेब यांचं देखील आपण स्वागत करूयात. गणेशजी पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करूयात. खालापूर क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करूयात. जयंत तटकरे साहेबांना नाना पाटील साहेब या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतात. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देखील झाल्या पाहिजेत. सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. वळूया पुन्हा एकदा सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे. तर वळूयात पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. निश्चित सर, पण इथे मात्र एक हाती आता सामना झुकतोय. तो टीम जामरुक पंचायत या संघाकडे. सावरोळी ग्रामपंचायत या संघाला मात्र थोडंसं अडचणीच्या सामोरे जावं लागतंय. जिथे मात्र पहिल्या सत्रामध्ये त्यांनी ज्या अतिरिक्त धावा ज्या खर्च केल्या त्या आता अंगलडी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान मान्यवरांची मांडाळी आपण या व्यासपीठावरती पाहिली. विविध क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास कशा पद्धतीने होईल याच्याकडे त्यांचं लक्ष आहे. असे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता पुन्हा एकदा स्वागत केलं जाईल. सन्माननीय आमचे पाहुणे, सन्माननीय पाहुणे या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य विकासजी रसाळ साहेबांचं स्वागत सन्मान होत आहे. आणि खऱ्या अर्थाने आज भारतीय जनता पक्षाचं जे नेतृत्व करतायत आणि खालापूर तालुक्यात ज्यांच्या नावाचा आदरपूर्व सन्मान सत्कार केला जातो असे सन्माननीय विकासजी यांचं स्वागत करूयात. आणि स्वागत करतील प्रणित देशमुख यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. आज या मुख्य व्यासपीठावरती सर्व भारतीय जनता पक्षाचे किंवा विविध क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी आली, त्यांना आपण सन्मानित केलंय. सन्माननीय राजूजी पाटील साहेबांना देखील या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. त्यांचं स्वागत करतील